नमस्कार. सेव्हिव टुरिझम गुहागर या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण गुहागरमधील वेल्दूर या गावातील भली मोठी दगड पाहण्यासाठी जाणार आहोत. त्याचप्रमाणे त्याभोवती असणारा परिसरसुद्धा आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग. दगडीच्या दिशेने जाताना अशा प्रकारे आपल्याला कातळ लागते. या कातळावरती लोक मासे सुकत घालतात. थोडं पुढे गेल्यावरती अशा प्रकारे आपल्याला खारफुटीची झाडे पाहायला मिळतात. समुद्राला भरती असल्यामुळे पाणी वरती यायला सुरुवात झाली आहे. या दगडांवरती जो राखाडी रंगाचा जीव दिसतोय त्यांना कालवे असे म्हणतात. त्या कालवांना फोडून इकडची लोक जेवणामध्ये विविध प्रकारचे पदार्थ बनवत असतात. हा जो खेकडा दिसतोय तो जिवंत खेकडा नाही, हे फक्त खेकडाचे कवच आहे. ज्यावेळी खेकडा मोठा होतो त्यावेळी तो असे स्वतःचे कवच सोडत असतो. यावरती एक सविस्तर व्हिडिओ आपण काही दिवसात करणार आहोत. हे जे दगडांवरती खेकडे दिसतात ते जिवंत खेकडे आहेत व इकडच्या लोकल भाषेमध्ये यांना सरपवली असे म्हटले जाते. या खेकड्यांपेक्षा थोड्या मोठ्या साईजचे खेकडे असतात. त्यांना राहण्यासाठी बीळ लागतं व ते बीळ काही अशा प्रकारे आपल्याला पाहायला मिळतं. थोडं पुढं आल्यावरती आपण डायरेक्ट जेटीवरती येतो आणि जेटीवरून काही मासे पकडण्यासाठी आले आहेत ते पाहूया. हे जे काका जाळं उडवतात त्याला पाग असे म्हणतात. पाहूया आता कोणत्या प्रकारची मच्छी मिळते ते. अशा प्रकारे जाळं हाताच्या साहाय्याने रस्सी घेतून वरती घेतलं जातं. समोरच्या बाजूला जो डोंगर दिसतो तो दाभोळचा डोंगर आहे. त्या डोंगराच्या बाजूला ज्या लाटा दिसत आहेत त्या लाटांमुळे खाडीचं संरक्षण होतं. त्या ठिकाणी वाळू असल्यामुळे समुद्राच्या लाटा येऊन त्या वाळूवरती धडकतात आणि खाडीचे संरक्षण होते. लाटांचा भाग हा समुद्राचा आहे आणि आता आपण ज्या ठिकाणी उभे आहोत तो भाग खाडीचा आहे. शेवाळी सुकी झाल्यामुळे या दगडांवरील शेवाळीचा रंग या दगडांना लागलेला आहे. आता आपण जाणार आहोत सर्वात आकर्षक म्हणजे भली मोठी दगड पाहायला. ही दगड वेल्दूर गावामध्ये फुटकी दगड या नावाने प्रसिद्ध आहे. या दगडीची उंची जवळजवळ 40 ते 50 फूट इतकी आपल्याला पाहायला मिळते. त्याचप्रमाणे आपण पाहू शकतो की कशा प्रकारे या दगडावरती झाडे रुजलेली आहेत. ही दगड संपूर्णपणे मध्यभागी तुटलेली असून दोन्ही भाग तिचे तसेच उभे आहेत. आपण पाहू शकतो कशा प्रकारे मध्यभागी दगड तुटलेले आहे. या दगडीची काल्पनिक कथा वेल्दूर गावामध्ये प्रसिद्ध आहे. ते आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया. तसेच व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.